नमस्कार. दुपारी 12च्या बातमीपत्रामध्ये मी वर्षा नलवडे देशमुख आपल्या सर्वांचं स्वागत करते. राज्यासह देशभरात काय घडते बघूयात महाफास्ट 100 मधून. शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी. सरन्यायाधीश सूर्यकांत, जॉयमल्ला बागची आणि व्ही मोहना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार. कपिल सिब्बल यांच्या जोरदार युक्तिवादानंतर आजच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष. संसदेत उत्तर देण्याची अमित शहांची हिंमत नाहीये. दिल्लीमध्ये मुलांवर गोळ्या चालवल्या, शहांची ऑर्डर होती का? विद्यार्थ्यांवर हल्ल्याचे आदेश कोणी दिले? राहुल गांधी आक्रमक. जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनासंदर्भात संसदेत चर्चा होणार. विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावरती सरकार चर्चेला तयार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उत्तर देतील तेव्हा पळ काढू नका. केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांचा विरोधकांवर निशाणा. झारखंडच्या रांचीमधील विद्यार्थी आंदोलन चिघळलं. विधानभवनावरती निघालेल्या धडक मोर्चावर पोलिसांचा लाठीचार्ज. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून पाण्याचा मारा. जेपीएससी आणि जेएसएससी या परीक्षांमधील कथित अनियमितता आणि पेपरफुटी विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज विरोधात भाजपकडून झारखंड बंदची हाक. विधानसभा मार्च दरम्यान विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईचा भाजपकडून निषेध व्यक्त. झारखंडमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये चोख पोलीस बंदोबस्त तैनात. सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्याकडून झारखंडमधील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध. आंदोलक विद्यार्थ्यांवर क्रूर बळाचा वापर का? दिपके यांचा सवाल. राजकीय पक्षांच्या आंदोलनावरती कधी लाठीचार्ज होत नाही, दिपकेंची टीका. एनडीएच्या खासदारांचा राहुल गांधींविरोधात संसद परिसरामध्ये मोर्चा. राहुल गांधी भागोमत चर्चा करो, सत्ताधाऱ्यांच्या घोषणा. आरएसएस प्रमुख मोहन भागवत 15 ऑगस्टला नागपूरमध्ये जेन झी तरुणांसोबत संवाद साधणार. भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी तरुणांचं योगदान या विषयावरती संवाद साधणार. नागपूरमधील कस्तुरचंद पार्क या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन. वंदे मातरम गात स्वतंत्र सैनिक फासावर चढले होते. राष्ट्रभक्ती सर्वांसाठी प्रेरणा देणारी बाब आहे. लाल किल्ल्यावर वंदे मातरम गायलं जाणार ही ऐतिहासिक घटना आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया. आश्रम शाळांचा निधी कुठे जातोय? संजय राऊतांचा सवाल. गडचिरोलीमध्ये आदिवासींना उपचार मिळत नाहीये. कसला विकास झालाय? आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्पदंशानं झालेल्या मृत्यूवरून संजय राऊतांचा संतप्त सवाल. राज्य सरकारने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिलेले आहेत. काँग्रेस संस्थाचालकांची आश्रमशाळा आहे, राऊत त्यांना जाब विचारणार का? नवनाथ बन यांचा सवाल. आश्रमशाळा कोणाची ते राऊतांनी तपासलं असतं तर बरं झालं असतं, बन यांची टीका. गडचिरोली आश्रमशाळेतील सर्पदंशा प्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबत 14 ऑगस्टच्या बैठकीमध्ये चर्चा करणार. आशिष जयस्वाल यांची प्रतिक्रिया आहे. साप चावल्याचं सुरुवातीला विद्यार्थिनींना कळालंच नाही, जयस्वाल यांची माहिती. सर्पदंशांमुळे विद्यार्थिनींचा मृत्यू हा अपघात नाहीये, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून आहे, रोहित पवार यांचा हल्लाबोल. राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी महत्वाची बैठक. दुपारी 12 वाजता म्हणजे अगदीच थोड्याच वेळामध्ये सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी मंत्रिमंडळाची बैठक होणार. मंत्रिमंडळ बैठकीआधी राष्ट्रवादीची बैठक होणार असल्याची माहिती आहे. पुण्याच्या सल्ल्यानुसार प्रदेश अध्यक्ष बदलला जात नाही. प्रशांत किशोरांसोबत काय ठरलं याची कल्पना नाहीये. प्रशांत किशोर यांच्या भेटीवरती अनिल पाटील यांची प्रतिक्रिया. महाराष्ट्र काँग्रेस कमिटीची आज बैठक. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार. बैठकीला काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित राहणार. पदाधिकाऱ्यांच्या नवीन नियुक्त्या आणि आगामी रणनीती आखली जाणार. रेवती सुळे आणि सरंग लखानी यांच्या रिसेप्शन सोहळ्याला उपमुख्यमंत्री सुनेत्र पवारांची गैरहजेरी. पार्थ पवार आणि जय पवारांची रिसेप्शन सोहळ्याला उपस्थिती. सुनेत्र पवारांच्या गैरहजेरीचं कारण स्पष्ट. 13 ऑगस्टला मार्मिकचा 66वा वर्धापन दिन. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार. विलेपार्लेच्या दीनानाथ मंगेशकर सभागृहात वर्धापन दिन साजरा केला जाणार. शिंदे मुख्यमंत्री व्हावे ही प्रत्येक शिवसैनिकाची इच्छा आहे. दादा भुसेंचं वक्तव्य. शिंदे मुख्यमंत्री व्हावे हे मलाही वाटतं, भुसेंची प्रतिक्रिया. नांदेड महापालिकेकडे एवढी माणसं, त्यांनी कामं केलं तर शहरामधील अनेक समस्या सुटतील. भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांच्याकडून महापौरांसमोर प्रशासनाला कानपिचक्या. लोकलमध्ये 12 पैकी 3 डबे विद्यार्थ्यांसाठी राखीव करा. मुंबईतील भाजप नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांची मागणी. मुंबईतील जेन झी आणि जेन अल्फासाठी भाजपची नवी मागणी समोर. संगमनेर सिन्नरमधील चक्काजाम आंदोलन म्हणजे राजकीय स्टंटबाजी. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेसाठी केलेल्या आंदोलनावरून आमदार अमोल खताळ यांची टीका. पंक्तीमध्ये बसल्या आणि
वरण संपलं अशी अंधारेंची अवस्था आहे। आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची टीका, राऊत अंधारेंसारख्यांकडे लक्ष न देता काम करत राहणार। जयकुमार गोरेंवर केलेल्या टीकेवरून कल्याण शेट्टींचं प्रत्युत्तर। ठाकरेंचा बेस्ट समितीचा सदस्य शिंदेंच्या शिवसेनेच्या बैठकीला उपस्थित। बेस्ट समितीचे स्वीकृत सदस्य सुनील अहिर यांची शिंदेंच्या सेनेच्या बैठकीला उपस्थिती। सुनील अहिर हे विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांचे बंधू। आमदार सुरेश धस यांच्या कथित व्हायरल ऑडिओ क्लिप एडिट असल्याचा दावा। मुस्तफा शेख यांची दोघांविरोधात तक्रार आहे। तक्रार केल्याप्रकरणी मुस्तफा शेख यांनी आरोपींकडून पिस्तुलाचा धाक दाखवत बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे। भूखंड विकासाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करावी। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे पोलीस प्रशासनाला निर्देश आहेत। पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये बावनकुळेंकडून कायदा सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला। छत्रपती संभाजीनगरमध्ये बजाज ऑटो कंपनीसमोर प्रशिक्षणार्थींचं काम बंद आंदोलन। 3 वर्षांची डिग्री देण्याचं आश्वासन देऊनही डिग्री मिळाली नसल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे। कमवा आणि शिकाच्या नावाखाली कामगार म्हणून काम करून घेतल्याचा दावा। राज ठाकरेंनी राजू बजाज यांच्यासोबत फोनवरून संवाद साधला। पुढील आठवड्यामध्ये बजाजचे एमडी राजू बजाज आणि राज ठाकरेंमध्ये बैठक। छत्रपती संभाजीनगरमधील बजाज कंपनीच्या गेटवरील आंदोलनाची दखल तर टिमलिश फाउंडेशनने फसवणूक केल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे। धीरज परदेशींच्या हत्येच्या निषेधार्थ अहिल्यानगरमध्ये आंदोलन। मुख्यमंत्र्यांकडून आंदोलकांसोबत संवाद साधून कारवाईचं आश्वासन। मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन अखेर मागे। मनोज जरांगे पाटलांच्या वक्तव्याचा भाजप ओबीसी सेलचे माजी प्रदेश अध्यक्ष संजय गाते यांच्याकडून निषेध। नेत्यांबाबत अवाच्य भाषेमध्ये बोलणं, अवाच्य भाषा वापरणं कदापि खपून घेणार नाही असाही गाते यांचा इशारा। काँग्रेसची मंडल यात्रा चंद्रपूरमध्ये दाखल आहे। ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यात्रेपासून दूर, तर काँग्रेस समर्थकांची उपस्थिती नगण्य आहे। ओबीसींच्या मुद्द्यावरती काँग्रेसमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे। गोकुळ दूध संघाच्या निवडणूक मुदतवाढीला सुप्रीम कोर्टाचा नकार आहे। येत्या 60 दिवसांमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे कोर्टाचे आदेश आहेत। निवडणुकीची प्रारूप मतदार यादी जाहीर न केल्याबाबत कोर्टाची नाराजी आहे। मध्य प्रदेशातील कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत हा प्रवेश झालेला आहे। मध्य प्रदेशातील कार्यकर्त्यांनी नागपुरातील रवी भवनमध्ये मंत्री आशिष जयस्वाल यांची भेट घेतली। जयस्वाल यांनी शिंदेंसोबत संवाद घडवून आणला होता। कोल्हापूरमध्ये माधुरी हत्येसाठी नांदणी मठाकडून करण्यात आलेली सुविधांची उच्चस्तरीय चौकशी समितीकडून पाहणीचा अहवाल उच्चस्तरीय मुख्य समितीकडे सादर केला जाणार। त्यानंतरच माधुरी हत्येचा नांदणी मठाकडे येण्याचा मार्ग मोकळा होणार। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवरती आज पुण्यामध्ये भाजपकडून तिरंगा रॅलीचं आयोजन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे नेते, वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत। गणेशोत्सवाच्या नियोजनासाठी सर्व गणेश मंडळं आणि संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची आज संयुक्त बैठक। ताडदेवच्या नाना चौक या ठिकाणी महानगरपालिका डी विभागामध्ये बैठक होणार आहे। अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधी देखील या ठिकाणी उपस्थित असतील। नाशिक शहरातील खड्ड्यांवरून पालिका आयुक्त आक्रमक। पालिकेच्या 13 अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस। 5 कार्यकारीसह 8 उपअभियंत्यांना आयुक्तांची नोटीस आहे। 7 दिवसांमध्ये नोटीसला उत्तर देण्याचे आदेश आहेत। नाशिकमधील मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर अधिकाऱ्यांकडून कामाला वेग। मुख्यमंत्र्यांनी कुंभमेळ्याच्या कामाबाबत आणि खड्ड्यांबाबत कानउघडणी केल्यानंतर अधिकाऱ्यांना जाग आल्याचं बोललं जात आहे। नागपूर महानगरपालिकेचे झोन वाढवण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद आहे। भाजपकडून लोकसंख्येच्या मुद्द्यावरती झोन वाढवण्याची मागणी आहे, तर या मागणीला काँग्रेसकडून विरोध केला जातोय। महाराष्ट्रामध्ये गाय आणि म्हशीच्या दुधामध्ये प्रति लिटर 2 रुपयांची वाढ। गाईचं दूध 62 तर म्हशीचं दूध हे 76 रुपये लिटर आहे। तर दुग्धजन्य पदार्थांच्या दरात देखील 10% वाढ होणार आहे। मुंबई महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या वृक्ष छाटणीवरती पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित। झाडांच्या फांद्याचा अनेक गणेशोत्सव मंडळांना अडथळा येतोय। लालबाग परळ येथून आगमन प्रसंगी अनेक गणेशोत्सव मंडळांना मूर्ती घेऊन जाताना तारेवरची कसरत करावी लागतेय। दिव्यांगांसाठी मुंबई महापालिकेची धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजना आहे। 2026-27 मध्ये यासाठी निधीची तरतूद असतानाही प्रशासकीय मंजुरी अद्यापही प्रलंबित आहे। त्यामुळे पात्र दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्याचे हप्ते रखडलेले आहेत। चंद्रपूरच्या गोंडपिंपरीमध्ये विस्तारित एमआयडीसी अधिग्रहणाविरोधात शेतकरी आक्रमक झाल्यात। अधिग्रहण रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना हजारो निवेदनं देण्यात आली आहेत। शेतकऱ्यांना विश्वासात न घेता नोटिसा पाठवल्याची माहिती आहे।
धाराशिव जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या कारभाराविरोधामध्ये हजारो शिक्षकांचं आंदोलन। शिक्षक पदोन्नती प्रक्रियेमध्ये मोठ्या अनियमितता झाल्याचा आरोप आहे। ही प्रक्रिया रद्द करण्याची शिक्षक समन्वय समितीची मागणी आहे। मालेगावमध्ये शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि सर्वसामान्यांच्या 27 मागण्यांसाठी संयुक्त मोर्चा। केंद्र आणि राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी। तर मोसमपूल चौकात 3 तास आंदोलनानंतर अपर जिल्हाधिकाऱ्यांनी मागण्यांचं निवेदन देण्यात आलेलं आहे। नांदेडमध्ये अंगणवाडी सेविकांच्या कायम स्वरूपी रुजू करून घेण्याच्या मागणीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी जेलभरो आंदोलन। आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेत अंगणवाडी सेविका आक्रमक। अखिल भारतीय किसान सभेतर्फे नाशिकच्या येवल्यामध्ये जेलभरो आंदोलन। किसान सभेने तहसील कार्यालयावरती मोर्चा काढला। वन जमीन आणि गायरान जमीन तथा पडीत जमिनीवरील अतिक्रमण नियमित करण्याच्या मागणीसाठी जेलभरो आंदोलन केलं जाते। धाराशिवच्या शिरडोन तांड्यामध्ये कॉलेज विद्यार्थ्यांवरती दाखल झालेल्या गुन्ह्याविरोधात ग्रामस्थांची पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार आहे। राजकीय दबावातून विद्यार्थ्यांना खोट्या प्रकरणामध्ये गोवल्याचा आरोप करत निष्पक्ष चौकशीची मागणी देखील करण्यात आलेली आहे। धाराशिवच्या 20 विद्यार्थी नासा या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेत जाणार आहेत। मात्र या विद्यार्थी संख्येवरती पालक आणि शिक्षकांचा आक्षेप आहे। दौऱ्यावर जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्याची पालक आणि शिक्षकांची मागणी आहे। पुण्यामधील हडपसर परिसरामध्ये शिवरायांच्या पुतळ्याची महिलेकडून विटंबना। संतप्त जमावानं महिलेच्या तोंडाला काळं फासलं। महिला पोलिसांच्या ताब्यात आहे। ससाणे नगरमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। पुण्यामध्ये महाराष्ट्र धर्म संरक्षण कायद्याअंतर्गत पहिला गुन्हा दाखल। ब्रिटनच्या धर्मगुरूंच्या प्रवचनातून धर्मांतर करण्याचा यावेळेस प्रयत्न असल्याचा आरोप आहे। खडक पोलीस ठाण्यामध्ये हिंदुत्ववादी संघटनांची तक्रार आहे। चंद्रपूरमध्ये शिंदे सेनेचे लोकसभा संघटक मुकेश जीवतोडेंसह 25 जणांवर गुन्हा। नंदोरी टोलनाक्यावरती राडा करणं, धमकी देणं, कामामध्ये अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे। विरारमध्ये पोलिसांनी अज्ञात वाहनात 1 कोटी रुपयाच्या बोगस नोटा पकडलेल्या आहेत। 500 रुपयांच्या 50,000 नोटा असल्याची प्राथमिक माहिती आहे। मुख्य सूत्रधाराच्या तपासासाठी पोलिसांचं पथक रवाना झालेलं आहे। मुंब्राखाडी रेल्वे पुलाजवळ लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू झालाय। लोकलमधून पडून रोडला धडकल्यानं साईराज बेणारे या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। ठाणे डोंबिवली दरम्यान रेल्वे प्रवासातील असुरक्षितता पुन्हा एकदा समोर आलेली आहे। अमरावतीच्या चिखलदरामध्ये जत्रेनिमित्त लावलेल्या पाळण्यातून पडून पर्यटकाचा मृत्यू झालाय। या घटनेनंतर ज्वाळेतील खेळांच्या वैधतेवरती आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। पुढील 3 तासात मुंबईसह उपनगरामध्ये पावसाची शक्यता आहे। ठाणे परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे। रत्नागिरीमध्ये श्रावण सुरू होण्याआधीच ऊन पावसाचा खेळ सुरू झालाय। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये रत्नागिरी, लांजा, राजापूर आणि संगमेश्वर तालुक्यामध्ये पावसाच्या टक्केवारीमध्ये घट झाली आहे। तर खेड, गुहागर, चिपळूण या 3 तालुक्यांमध्ये 60% अधिक पाऊस पडलेला आहे। अमरावती जिल्ह्यातील 49,000 शेतकऱ्यांची पीक विम्याकडे पाठ आहे। पीक विम्याचे निकष बदलताच शेतकरी योजनेतून बाहेर आहेत। पीक विम्याचे निकष बदलल्याचा शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे। भात लावणी पूर्ण होताच भंडाऱ्यातील लाखणी येथील महिलांचा शेतातच भन्नाट डान्स बघायला मिळालाय। सोशल मीडियावरती भात लावणीच्या आनंदाचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय।